सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपण जे पाहिलं आहे कालच्या तासाला, त्याच्यामध्ये कसं आहे की आपण सेपरेटली आकृती काढलेली होती, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन करताना कसे सेपरेटली कन्स्ट्रक्शन केलेली होती. तर एक लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला आता आजच्या तासाला जे कन्स्ट्रक्शन करायचं हे एकत्रित करायचं. करण्यामागचं कारण काय आहे हे दिलेलं आहे आणि सेपरेट करण्यामागचं कारण काय हे कालच्या तासाला सांगितलेलं आहे. तर याचाच आधार घेऊन आपल्याला आज जे कन्स्ट्रक्शन करायचंय ते कन्स्ट्रक्शन एकत्रित कशी सिमिलर ट्रायंगलची आकृती तयार करायची, याच्यासाठी राईट डाऊन द क्वेश्चन नंबर 2. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LPR. In triangle PQR, PQ is equal to 4.2 centimeter. QR is equal to 5.4 centimeter. PR is equal to 4.8 centimeter. Construct triangle PQR and triangle LPR such that PQ upon LP is equal to here. तर पहा, हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन आपण जेव्हा करणार आहे तेव्हा या कन्स्ट्रक्शन मध्ये आणि काल पाहिलेल्या कन्स्ट्रक्शनचा फरक होता. व्हर्टायसेसचा फरक म्हणजे कोणता, तर त्याच्यामध्ये पहिल्या ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टायसेस आणि दुसऱ्या ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टायसेस डिफरंट होते. आणि आज जे आपल्याला पाहायचं त्याच्यामध्ये काय आहे, एक व्हर्टायसेस. मग हे कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करत असताना लक्षात ठेवायचं एकत्रित करण्यासाठी तो व्हर्टेक्स बेसला आला आणि रेशो जो दिलेला आहे तो रेशो नेमका कसा दिला आहे, कोणत्या ट्रायंगलला किती पार्ट आहे हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता मला सांगा कोणत्या ट्रायंगलला किती पार्ट आहे हे कसं ओळखायचं. आता PQ जे आहे ते PQ किती पार्ट आहे, PQR मध्ये 3 पार्ट आहेत, LPR मध्ये 4 पार्ट आहेत. आणि हे आपल्याला पाहत असताना लक्षात ठेवायचे PQR चे माप दिले. PQR हा ट्रायंगल काय आहे, लहान ट्रायंगल आहे आणि आपल्याला जो मिळवायचा आहे तो ट्रायंगल कसा आहे, मोठा ट्रायंगल आहे. मग आता इथं ट्रायंगल आपल्याला मोठा जर मिळवायचा असेल तर ट्रायंगल आहे तो कसा आहे का, लहान आहे. आणि जो मिळवायचा आहे तो म्हणजे हा लहान ट्रायंगल आतल्या बाजूला ठेवूया. म्हणजे इथं काय असेल, आपल्याला दिलेला जो ट्रायंगल आहे PQR आपण आणि इथं काय असेल, इथं आपल्याला N आणि इथं T. ही झाली रफ फिगर. आता याच्यामध्ये या रफ फिगरच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या मेजरमेंटचं काय करायचंय, ट्रायंगल तयार करायचं. आता इथं PQ ची लेंथ मला दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर, QR ची लेंथ 5.4 सेंटीमीटर,
आणि पीआर दिलेला आहे, पीआर दिलेला आहे आपल्याला 4.8 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन करताना पहिल्यांदा तुम्हाला ट्रायंगल PQR काय करायचं आहे, काढायचा आहे. ट्रायंगल PQR कसा काढायचा? ट्रायंगल PQR आपल्याला जी माप दिलेली आहेत त्या पद्धतीने काढायचं आहे. पण ते करत असताना जेव्हा आपण काय करतो, रफ फिगर ड्रॉ करतो ना आपण. तर रफ फिगर ड्रॉ करताना PQR काढलाय आणि PQR चे पार्ट किती आहेत? 4 आहेत. म्हणजे मोठा ट्रायंगल LPR आहे, म्हणजे PQR पेक्षा मोठा आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते करता येऊ शकतं. ठीक आहे, रफ फिगर काढल्यानंतर काय करायचंय समजून घ्या. आता ट्रायंगल PQR चे पार्ट 3 दिले तुम्हाला, 3 दिले म्हणून ट्रायंगल PQR छोटा ट्रायंगल झाला. आपल्याला शोधायचा जो आहे तो मोठा आहे, म्हणून बाहेरच्या भागामध्ये ते दिसणार. समजा याच्या उलट जर असेल, दिलेला ट्रायंगल जर मोठा असेल तर आतमध्ये लहान ट्रायंगल तयार करायचं. रफ फिगरला काय, तिथे काय आपण मेजरमेंट वगैरे घेत नाहीये. लक्षात येतंय? समजलंय का? बघा रफ फिगर कशी ड्रॉ करायची ती. आता पहा, रफ फिगर आपण ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दिलेल्या मेजरमेंटच्या आधारे फिगर काढायची. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग की आपल्याला एकत्र फिगर काढायचं म्हणजे नेमकं करायचं काय. आपण जसं सेगमेंट डिवायडेशन केलं होतं, सेगमेंट डिवायडेशन मध्ये काय करायचं, जेवढा रेशो दिलाय त्या रेशोची टोटल करून मार्क आपण पाडत होतो. परंतु सिमिलर ट्रायंगल मध्ये तसं करायचं नाही. सिमिलर ट्रायंगल मध्ये आपण फिगर ही कशी काढतोय, एकत्र काढतोय. आणि एकत्र फिगर काढत असताना लक्षात ठेवायचं, हा रेशो दिलाय त्या रेशो मध्ये 3 आणि 4 दिलं की लगेच आपल्या डोक्यात असतं की सेगमेंट डिवायडेशन मध्ये आपण काय केलं होतं, ह्या रेशोची ऍडिशन 3 आणि 4 असं म्हणून टोटल 7 पार्ट पाडत होतो. तसं नाही करायचं. इथं काय करायचं, जे जास्त पार्ट आहेत तेवढे फक्त काढायचे आणि त्या जास्त पार्ट मधले 3 पार्ट एकाला द्यायचे आणि राहिलेला 1 पार्ट एकाला द्यायचा. तर फिगर काढत असताना कशा पद्धतीने काढायची हे नीट समजून घ्या. म्हणजे इथं काय करायचंय, रेशो जो दिलेला आहे त्या रेशो मध्ये जे सर्वात जास्त पार्ट आहेत तेवढे काय करायचे, या ट्रायंगलला काढून घ्यायचे आहे. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल we have to draw a triangle PQR. आता PQR ट्रायंगल ड्रॉ करायचा म्हणजे पट्टीच्या सहाय्याने बेस ची साइड घेतली RQ. RQ ची बेस साइड आपण घेऊया. RQ ची बेस साइड आपण घेतली तर काय होणार, किती दिले RQ? RQ दिले 5.4. 5.4 काढून घ्या RQ. हे RQ 5.4 सेंटीमीटर. RQ काय आहे, 5.4 सेंटीमीटर. काढलं. ते काढल्यानंतर कंपासच्या साहाय्यानं R पासून T पर्यंत डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. काढून घ्या. किती आहे बघा, 4.8 डिस्टन्स घ्यायचंय. 4.8 डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि कंपास मध्ये घेऊन
काय करायचं आहे, आर पॉइंट वर कंपास ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे, आर काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. अंतर बदल न करता सॉरी अंतर बदल करावं लागेल. क्यू पासून पी पर्यंत अंतर डिफरंट आहे, 4.2 आहे. 4.2 डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचे. ते घेतल्यानंतर कुठे ठेवावं लागेल रे, कोणत्या पॉइंट वर ठेवावं लागेल, क्यू पॉइंट वर ठेवावं लागेल. आणि क्यू पॉइंट वर ठेवून काय करायचं, हा जो आर्क आपण काढलाय झाला पाहिजे अशा पद्धतीने काय करायचं, असा काढून घ्यायचा. इंटरसेक्ट झालेल्या पॉइंटला पी नाव द्यायचं. आपण इथं रफ फिगर मध्ये पाहिलं, तुम्हाला रफ फिगर मध्ये एक गोष्ट लक्षात येते का बघा, की या पी पॉइंटच्या वरच्या बाजूला गेलं म्हणजे आपल्याला इथं पी पॉइंट मधून पास होणारी जी लाईन आहे काय करावी लागेल, अशी एक्सटेंड करून घ्यायची, वाढवून काढणार आहे. इथं पी पॉइंट असते आणि असं वाढवून घ्या, आपल्याला वाढवून घेतलं. आणि इथं डिस्टन्स जे काय आपण घेतलेला आहे 4.8 सेंटीमीटर. आणि त्यानंतर पी पासून क्यू पॉइंट पर्यंत डिस्टन्स घ्यायचा आहे 4.2 सेंटीमीटर. आता तुम्ही जर पाहिलं, तुम्ही इकडे लक्षात घ्या की क्यू पॉइंट पासून टी पॉइंट सुद्धा कुठे बाहेरच्या भागात आहे. बाहेरच्या भागात आहे म्हटलं की काय करायचं, क्यू पॉइंट पासून एक रे काय करायचं आहे, असं वाढवून घ्यायचं, असं वाढवून घ्या. घेतला. आणि ते वाढवल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा भाग हे लक्षात ठेवा, हे काय केलं, फक्त ट्रायंगल काढलाय आणि दुसरा ट्रायंगल मोठा असल्यामुळे बाहेरच्या भागात वाढवलेला. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, जो कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे रे, या दिलेल्या ह्याच्यामध्ये ट्रायंगल पी किंवा सिमिलर ट्रायंगल एल टी आर याच्यामध्ये जो कॉमन व्हर्टेक्स आहे आर, त्या आर या कॉमन व्हर्टेक्स वरून काय करायचं, ठराविक मापाचा काय करायचं, अँगल काढून घ्यायचा, ठराविक मापाचा अँगल काढून घ्यायचा. काढला ठराविक मापाचा अँगल. काढला ठराविक मापाचा अँगल काढला का, त्यानंतर ठराविक मापाचा अँगल काढल्यानंतर इथं रेशो मध्ये जेवढे सर्वात जास्त पार्ट आहेत ते पार्ट त्या अँगल वर काढून घ्यायचे. एकूण किती पार्ट येतात, मग सर्वात जास्त असलेले न्यूमरेटरला असो अथवा डिनॉमिनेटरला असो, सर्वात जास्त असलेले पार्ट किती, 4 पार्ट आहेत. ते 4 पार्ट समांतराचे आपण ज्या सेगमेंट डिवायडेशन मध्ये कशा पद्धतीने मार्क करत होतो तशाच पद्धतीने समान अंतराचे काय करायचे आहे, मार्क करून घ्यायचे आहे. काय करायचं, आर वर ठराविक अंतर घ्या, आर वर ठेवायचं आणि काय करायचं आहे, 1 2 3 आणि 4 ते 4 समान अंतराचे काय करायचे, तुलना करून घ्यायचे. R1 R2 R3 आणि R4. ओके, तयार करून घेतले. ठराविक अंतराचे आर्क, समान अंतराचे आर्क काढून घ्यायचे तिथं प्रत्येक ठिकाणी. 4 आर्क झाले. त्यानंतर
हा ट्रायंगल कोणता आहे दिलेला आपल्याला पी क्यू आर हा ट्रायंगल आहे. पी क्यू आर ट्रायंगलचे पार्ट कसे ओळखायचे तर रेशो म्हणून ओळखायचे. रेशो पी क्यू अपॉन एल टी. पी क्यू किती आहे 3 आहेत पार्ट आणि एल टी किती आहे 4 आहेत पार्ट. पी क्यू चे 3 आहेत म्हणजे ही जी क्यू पॉइंट आहे क्यू पॉइंट त्या 4 कोणांपैकी कितव्या कोणाला जॉईन करावा लागेल. 3 पार्ट आहेत ना. 3 पार्ट आहेत म्हटलं की तिसऱ्या खुणाला जोडावं लागेल. म्हणून काय करायचं पट्टीच्या सहाय्यानं याला तिसऱ्या खुणाला काय करायचं जोडून. जोडलं का बघा तिसऱ्या खुणाला. आता त्यानंतर काय करायचं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता इथून पुढे आपण डिवायडेशन सेगमेंटचं डिवायडेशन करताना इथं जो अँगल तयार होतो आपण काय केलं केवळ याला काढत होतो. आपण काय करायचं तिसऱ्या जेवढा अँगल आला तेवढा चौथ्या खुणावरून काय करायचा अँगल काढून घ्यायचा. काय करायचं कंपास मध्ये फाईल मार्कर घ्या. काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला वाटतं थोडं आणि R3 वर ठेवायचं कंपास करून आणि R3 वर ठेवून आपण हा जो अँगल काढलेला आहे का हा अँगल त्या अँगलला काय करायचं अशा पद्धतीने आर्क काढून घ्यायचा. काढला अशा पद्धतीने आर्क काय करायचं काढून घ्यायचा. काढला की पहा आर्क सगळ्यांनी. आणि हा आर्क काढल्यानंतर अंतर बदल न करता आता कितव्या खुणावर ठेवावं लागेल रे अंतर बदल न करता सांगा बरं. अंतर बदल न करता कितव्या खुणावर ठेवायचं बरोबर चौथ्या खुणावर ठेवावं लागेल. कारण आपल्याला इकडूनच काढायचं ना ट्रायंगल दुसरा बाहेर काढायचा ती पॉईंट मिळवायचे आपल्याला म्हणून चौथ्या खुणावर ठेवायचं ते अंतर बदल न करता. आणि हा जसा आर्क काढलेला आहे त्याच पद्धतीने काय करायचं आर्क काय करायचं इकडे बाजूला देखील काढून घ्यायचं. इकडं त्याच्या पण कुठेही इंटरसेक्ट होते त्याचा काही विचार नाही. फक्त इंटरसेक्ट झालेला पॉईंट लक्षात ठेवायचा. हे झालं इथपर्यंत लक्षात आले का बघा सगळ्यांना. आता त्यानंतर काय करायचं आपण R3 वरून हा आर्क काढून घेतला बरोबर आहे. R3 वरून आर्क काढला की नाही मग ह्या आर्क नंतर काय करायचं कंपास मध्ये घ्यायचा. त्यानंतर कसं घ्यायचं कंपास मध्ये घ्यायचं किती आर्क काढला ना त्याचं ही जी खुणा केलेली आणि क्यू R3 हे काढलेलं आहे पुढे त्याच्या मधलं अंतर काय करायचं कंपास मध्ये घ्यायचं. आणि हे कुठं ठेवायचं आपण आर्क वरून जो आर्क काढलेला आहे का हा कुठे इंटरसेक्ट झाला जिथे इंटरसेक्ट झाला तिथे इंटरसेक्ट झाला तिथे झाला की नाही. तर इंटरसेक्ट झालेले तिथे काय करायचं ठेवायचा आणि हा जो आर्क इकडे आपण वाढवलेला आहे त्याला इंटरसेक्ट होईल या पद्धतीने काय करायचं त्याचा आर्क काढून घ्यायचा. दिसतं का मला इंटरसेक्ट झालेला आर्क इंटरसेक्ट होईल असा आर्क काढला का बघा. आणि तो इंटरसेक्टिंग पॉइंट आणि R4 पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे व्यवस्थित जोडून घ्यायचं पट्टीच्या सहाय्याने. असं पट्टीच्या सहाय्याने त्याच्यात 5 जोडून घ्यायचं. घेतला जोडून आणि ही जी R4 वरून काढलेली रेषा ही वाढवलेल्या रेषेचं नाव केली. आले लक्षात बघा.
आता P पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. आता त्याच प्रकारे T पॉइंट बदलून रेषा काढायला लागणार. आता तुम्हाला सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे ना. आता RQ ची करस्पॉन्डिंग साइड RT आहे, तसं PQ ची करस्पॉन्डिंग साइड LP आहे. तसं अँगल Q चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल रे मग? अँगल Q चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? अँगल T असेल, बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, आर्क काढायचं तर खूप सोपं आहे. आपल्याला जो ट्रायंगल दिला आहे त्याच्यावर काय करायचं, ठराविक अंतराचा आर्क काढून घ्यायचा. तो अंतर बदल न करता आपल्याला चौथ्या कोनावर ठेवायचं. चौथ्या कोनावरून ठराविक आर्क काढून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, R3 वरून जो आर्क काढलेला आहे त्याचं जिथं इंटरसेक्ट केलाय, म्हणजे दोन साइड काढलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये जिथं इंटरसेक्ट झालाय तेवढं अंतर घ्यायचं आणि ते अंतर कुठे ठेवायचं. हा जो आपण पहिला आर्क काढलेला आहे का, जिथं इंटरसेक्ट होईल तिथं बघायचं कुठे इंटरसेक्ट झालाय. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार, कारण आपण अंतर त्याच्याकडे कोण कमी घेऊ शकतो, कोण जास्त घेऊ शकतो. आणि ठेवायचं आणि इंटरसेक्ट होईल असं काय करायचं, आर्क काढून घ्यायचा आणि प्रत्येकाच्या सगळ्यांना जोडून घ्यायचा. त्याप्रमाणे Q चा करस्पॉन्डिंग अँगल T आहे. सिमिलॅरिटी मध्ये काय असतं, करस्पॉन्डिंग अँगलचं माप हे कसं असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे Q चं जेवढं आहे तेवढंच T चं पण असलं पाहिजे. म्हणून काय करायचं, अँगल Q जेवढा आहे तेवढंच T काढायचा. तिथं जी प्रोसेस केलेली आहे तीच काय करायची, तीच्या बाबतीत करायची. काय करायचं, कंपास मध्ये ठराविक अंतर घ्यायचं, Q वर ठेवायचं कंपास आणि काय करायचं, ठराविक अंतराचा असा आर्क काढून घ्यायचा. आर्क काढल्यानंतर तो कशावर ठेवावा लागेल. आता हा आर्क काढला, Q वरून काढला, Q वरून आर्क काढला. तो आर्क जो आहे तो कोणत्या पॉइंट वरून काढावा लागेल आपल्याला, जसा इथं आर्क वरून काढला तसा Q वरून काढावा लागेल, T वरून काढावा लागेल. T वरून काढत असताना लक्षात ठेवायचं की हा जो रे आपण वाढवलेला आहे त्याला कुठेही इंटरसेक्ट नाही, कुठेही ठीक आहे. इंटरसेक्ट झाले, कुणाचं बाहेर होईल, कुणाचं आतमध्ये होईल. ठीक आहे, Qचा जवळ होईल, कुणाचं लांब होईल, तसं काही विचार करायचा नाही. जिथे इंटरसेक्ट झाला तो पॉइंट आहे, कुठे इंटरसेक्ट झाला. आले लक्षात. आता त्यानंतर काय करायचं, Q वरून आपण काय केलं आहे, इकडला आर्क काढलेला. कंपास मध्ये तेवढं अंतर घ्यायचं, तेवढं अंतर घ्यायचं, इथं एवढं हे जेवढं आहे तेवढं अंतर काय करायचं, कंपास मध्ये काय करायचं, घेतल्यानंतर Q वरून जेवढा आर्क काढला तेवढा आर्क T वरून काढायचा, त्याला इंटरसेक्ट होईल असा. आणि नंतर काय करायचं, पहिला आर्क काढलाय त्या दोन साइड म्हणजे RQ आणि P ला जिथे इंटरसेक्ट झाला ना तेवढा अंतर कंपास घ्यायचं. आणि हे अंतर काय करायचं, आपण T वरून आर्क काढलेला आहे, T वरून काढलेला आहे त्यावेळेला कुठेतरी इंटरसेक्ट झालेला, माझा तुमच्या जवळ इंटरसेक्ट झाला, तुमचा झालेला असेल, आतमध्ये झालेला असेल, तुमच्या हिशोबाने तुम्ही काय करू शकताय, तो जिथं पॉइंट इंटरसेक्ट झाला त्या इंटरसेक्टिंग पॉइंट वर काय करायचं, कंपास ठेवायचं. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट वरून काय करायचं आहे, इथं अशा पद्धतीनं एक आर्क काय करायचं, इंटरसेक्ट होईल असा काढून घ्यायचा. इंटरसेक्ट होईल असा आर्क काढून घ्यायचा. काढला आर्क. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट पासून
आपण जो वाढवलेला रे आहे 3 पॉईंट पासूनचा, या 3 पॉईंट पासूनच्या रेकडं काय करायचं, अशाच पद्धतीने काय करायचे आहे, रेषा करून घ्यायची. आणि रेषा, दोन रेषा आपण ओढतोय त्या बरोबर समांतर झाल्या पाहिजे. समांतर नाही झाल्या की समजायचं आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आणि इथं काय असेल, इथं आर झाला, इथं टी झाला, पॉईंट कोणता असेल, एल. आलं लक्षात?